भारत छोडो, भारत छोडो, भारत छोडो, अंग्रेजो भारत छोडो. बांधवांनो, 1942ला जो आपला उठाव होता तो कोणत्याही ब्रिटिश माणसाविरुद्ध नव्हता, तर त्यांच्या पिळून खाण्याच्या, शोषण करण्याच्या पद्धती मोडून काढण्यासाठीच केला होता. आणि स्वतंत्र भारतामध्येही अशा पिळून खाण्याच्या, शोषण करण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध, स्वकीयांच्या बेछूट वर्तनाविरुद्ध आपलं पत्री सरकार तितक्याच जोमाने आणि तितक्याच ताकदीने लढेल. मी कोणत्याही अपेक्षा बाळगून या कार्यात पडलोच नव्हतो, तर कोणत्याही अपेक्षा भंगाचं दुःख मला का व्हावं. नियतीनं आपल्या देशासाठी जे कार्य करण्याची संधी मला दिलेली आहे, या संधीचा मी कृतार्थ आहे. बांधवांनो, शेतकऱ्यांनो, कष्टकऱ्यांनो, उठा, जागे व्हा. तुमचा लढा हा तुम्हालाच द्यायचा आहे. कोणताही परमेश्वर खाली येऊन तुम्हाला मदत करणार नाही. हा नाना पाटील म्हणजे काळाच्या विशाल सागरावरील एक क्षणभंगूर लाट आहे. केव्हा तरी नष्ट होईलच, पण या लाटेमुळे एका जरी कष्टकरी, शेतकरी, श्रमिक माणसाच्या आयुष्यात सौख्य, सौभाग्य आलं तर मी स्वतःला धन्य समजेल. आणि एक असं आहे की स्वराज्य आलंय, सुराज्य येण्यासाठी तडफड करूया. आपल्या जीवात जीव असेपर्यंत खरं स्वातंत्र्य आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा कष्टकरी, शेतकरी, दलित, मजूर यांना सर्व सुखे मिळतील, त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण होतील. समाजातील दुःखी, कष्टी, पीडित, दलित, पतित, शेतकरी, अस्पृश्य, आदिवासी, दलित असा जो खालचा समाज आहे यांच्या अभ्युदय घडवून आणणं हीच माझी खरी अंतःप्रेरणा असेल. जय हिंद, जय भारत.